यांनी जो आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरोखरच बंधूंनो, परशुराम भोईर साहेब अनेक वर्षापासून आम्ही त्यांना पाहत आलोय की अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात, अनेक गोरगरीब नागरिकांना ते वस्तू स्वरूपी साहित्य वाटप करत असतात. कामगार असू दे, महिला असू दे की विद्यार्थी असू दे, या सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणारे उद्धव साहेब बाळासाहेब गटाचे नेते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचे परशुरामजी भोईर साहेब. बंधूंनो, आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहत आलोय की परशुराम भोईर सामाजिक चळवळीतले भान ठेवून तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा नेता आहे. आणि अशा नेत्याच्या पाठीशी आपला संपूर्ण कुडूस विभागाचे लोक आहेत. परशुराम भोईर साहेब या पंचक्रोशीमध्ये शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावान नेते, एकनिष्ठ पक्षाची प्रामाणिक राहून पक्षाचे त्याने काम करत आलेले आहेत. आणि अनेक वेळा आम्ही पाहतोय की अनेक लोक इकडे तिकडे पदासाठी जात असतात, परंतु परशुराम भोईर एकमेव निष्ठावान नेता की कुठल्याही पदाची अभिलाषा न करता उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीशी आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे नेते आहेत. आपण पाहतोय की अनेक लोक पदासाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी तिकडून इकडे उड्या मारत असतात, पण परशुराम भोईर साहेब एक निष्ठावान आणि प्रामाणिक नेता आपल्या समोर इथे उभा आहे उंचावर. खरोखर आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. आज त्यांनी खरोखरच या विभागातील सर्व नागरिकांना वस्तू स्वरूप त्यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आपल्या आदरणीय विचारपंचावरील सर्व मान्यवर, मी गेल्या अनेक दिवसापासून परशुराम भाऊची माझी नेहमीच भेट वाचते नाक्यावर. आणि अतिशय दिलखुलास माणूस, कुठेही भेटल्यावर नम्रतेने विचारपूस करणारा माणूस, सर्वांची चौकशी करणारा माणूस, प्रेमाची माणुसकीची भावना जपणारा माणूस म्हणजे परशुराम भोईर. की त्यांनी आज जो सपाटा चालू ठेवलेला आहे की समाज उपयोगी कामं काय कशी असतात, त्यांनी या पंचकोटीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना दाखवून दिलेलं आपल्या कार्यातून की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, कशा पद्धतीने आपण पक्षाची निष्ठा ठेवली पाहिजे, हे परशुराम भोईर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. बंधूंनो, आज मी या महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण इथे सर्वजण उपस्थित आहात, माझ्या उपस्थित सर्व माता बंधू आणि भगिनींचं मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतोय. बंधूंनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे. आज आपण पाहतोय की जगामध्ये काय परिस्थिती आहे. इराण, अमेरिका आणि अशा देशांची आज वाताहत झालेली आहे, परंतु भारतामध्ये तथागत गौतम बुद्धांचे समतावादी विचार म्हणून या भारतावर कोणी चाल करू शकत नाही, एवढी ताकद गौतम बुद्धांच्या विचारामध्ये आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानामुळे या देशाचा राज्यकारभार चालतोय. कोणी माईचा लाल या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करू शकत नाही, कारण या देशामध्ये संविधान एवढं पॉवरफुल संविधान आहे. बंधूंनो, तुम्हा आम्हाला जगण्याचं संविधान दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी, या संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताच्या बुद्धांच्या विचारांवर केलेली आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. बंधूंनो, आज महाराष्ट्र दिन आहे. या महाराष्ट्र दिनाची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. बंधूंनो, अनेक हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, आपल्या प्राणाची आहुती दिली, आणि हा महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र आज स्थापन दिन झालेला आहे. आज आपण पाहतोय की आज कामगार दिन सुद्धा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कामगारांसाठी, काही महिलांसाठी कायदे करून ठेवलेले आहेत. पूर्वी 12-12 तास कामगारांना काम करावं लागत होतं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला आणि तो 12 तासाचा कालावधीचा 8 तासामध्ये त्याचं रूपांतर झालं. आज कामगारांना 8 तास काम करावं लागतात. सर्व सोयी सुविधा मिळतात त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि कायद्यामुळे. बंधूंनो, बोलण्यासारखं खूप काही आहे, अजून खूप बोलावं असं वाटतंय, परंतु काही मान्यवरांना इकडे बोलायचं आहे. मला इकडे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आणि परशुराम भोईर साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. परशुराम भोईर साहेब, तुम आगे बढ़ो. परशुराम भोईर साहेब, तुम आगे बढ़ो.
एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंना, आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या लाख लाख शुभेच्छा देतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.